नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण वैदिक मॅथची मल्टिप्लिकेशनची ट्रिक बघणार आहोत. ती म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय सिरीज ऑफ 11. म्हणजे कोणत्याही नंबरला जर आपण 11ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर आपण अगदी काही सेकंदामध्ये कसा काढू शकतो ते आपण या ट्रिक्सने बघणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याकडे काही सम आहेत तर ते आपण सॉल्व करूया. आता इथे फर्स्ट सम आहे 32 मल्टिप्लाय 11. ठीक आहे, तर मग आपण ट्रिक्स कोणती बघणार आहोत? अगदी सोपी ट्रिक्स आहेत. तुम्ही एकदा बघितली की अगदी काही सेकंदामध्ये तुमचा आन्सर येणार आहे. बघा, ज्या वेळेस कोणत्याही नंबरला 11ने मल्टिप्लाय करायचं असतं त्यावेळेस काय करायचं? जो नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या शेवटला आणि स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला आणि शेवटला एक एक झिरो देऊन घ्यायचा. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं? आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन न करता आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता ती कशी करायची तर बघा, हा जो 0 आहे आणि हा 2 ह्या दोघांचं ॲडिशन करायचं. 0 + 2 ते येतं 2, ते इकडे आपण राईट डाऊन करायचं. त्यानंतर एक स्लॅश द्यायचा. पुन्हा आता हा 2 आणि हा 3, 2 + 3 5, ते इकडे राईट डाऊन करून घ्यायचं त्याचा आन्सर. पुन्हा एक स्लॅश द्यायचा आणि हा 3 आणि हा 0, 3 + 0 3च येणार आहे, ते इकडे लिहून घ्यायचं. आता जेव्हा आपल्याला फायनल आन्सर लिहायचं त्यावेळेस काय करायचं की आपल्याला प्रत्येक याच्यातला फक्त सिंगल नंबरच घ्यायचा. म्हणजे युनिट प्लेसला जो नंबर असतो तो फक्त घ्यायचा असतो. आता इथे प्रत्येक ठिकाणी सिंगलच नंबर आहे, त्यामुळे आपलं हे जसंच्या तसंच हे आन्सर येणार आहे आपलं. म्हणजे 32ला आपण 11ने मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येतं 352. समजलं? खूप सोपं आहे. सुरुवातीला आणि शेवटला एक एक झिरो द्यायचा आणि राईट साईडने आपण आपल्या हाताच्या राईट साईडने त्यांच्यामध्ये ॲडिशन करत जायचं. म्हणजे राईट टू लेफ्ट असं आपण ॲडिशन करत जायचं आणि जे आन्सर येईल ते खाली लिहायचं. तेच झालं आपलं आन्सर. ठीक आहे, आता आपण पुढचा सम बघूया. हे बघा, 54 मल्टिप्लाय बाय 11. काय करायचं? एक एक झिरो देऊन घ्यायचा सुरुवातीला आणि शेवटला. मग काय करायचं? त्यांचं ॲडिशन करायचं. 0 + 4 4 येतं. आता इथे 4 + 5, 4 + 5 9, स्लॅश देऊन 9 घ्यायचं. पुन्हा 5 + 0 ते येतं 5. तुम्ही ॲडिशन करताना लेफ्ट टू राईट पण करू शकता आणि म्हणजे लेफ्ट टू राईट पण करू शकता आणि राईट टू लेफ्ट पण तुम्ही ॲडिशन करू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही ॲडिशन करू शकता. फक्त इथे आपल्याला एक एक स्लॅश द्यायचा आणि जेव्हा आपण फायनल आन्सर लिहितो तेव्हा फक्त एक एक नंबर म्हणजे युनिट प्लेसचाच नंबर आपल्याला घ्यायचा असतो. जर 2 नंबर आले तर जो एक पुढचा नंबर येतो म्हणजे 10 प्लेसवरती असणारा जो नंबर असतो तो पुढच्या याच्यामध्ये ॲड करायचा. ते आपण पुढे बघूया. आता इथे सुद्धा सिंगलच नंबर आलेत. मग हे जसंच्या तसंच आपलं आन्सर होणार आहे 594. 54 मल्टिप्लाय 11 केल्यानंतर 594. म्हणजे आपण बघू शकतो की इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन करायचंच नाही आहे. जरी 11ने मल्टिप्लाय करायचं असेल तर याची ट्रिक्स आहे की आपल्याला मल्टिप्लिकेशन न करता आपल्याला ॲडिशन करायचं आहे. मग ज्या मुलांना ॲडिशन येतं ते मुलं हा जो आहे मल्टिप्लिकेशन 11चं ते अगदी काही सेकंदामध्ये करू शकतात. म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डची मुलंसुद्धा हे मल्टिप्लिकेशन करू शकतात. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. हे बघा, 71 मल्टिप्लाय 11. आता समजण्यासाठी आपण इकडे एक एक झिरो दिलं होतं. आता जेव्हा आपण जास्त प्रॅक्टिस करू त्यावेळेस आपण डायरेक्ट आन्सर लिहायचा प्रयत्न करायचा. असे झिरो नाही लिहून घ्यायचे. फक्त कन्सिडर करायचे की तिथे एक एक झिरो आहे आणि मग त्यांचं ॲडिशन करायचं. समजा आता इथे 0 असेल मग 0 + 1 हे 1 आणि हा 1 + 7 8 आणि हा 7 + 0 7. आपलं हे आन्सर डायरेक्ट झालं म्हणजे 781. इथे आपण कोणत्याही प्रकारचं असं झिरो वगैरे दिलं नाही की आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं. त्याहीपेक्षा सोपी ट्रिक्स आहे. काय करायचं? सुरुवातीचा नंबर आणि शेवटचा नंबर जसंच्या तसंच लिहायचा आणि मध्ये त्या दोघांची जे 2 नंबर दिलेले असतात त्या 2 नंबरची ॲडिशन करायची. आता जेव्हा सिंगल नंबर येतो ॲडिशन केल्यानंतर तो जसाच्या तसाच येणार. पण जर ॲडिशन केल्यानंतर 10च्या वरती आलं म्हणजे डबल डिजिट आलं तर त्यावेळेस युनिट प्लेसचा नंबर तसाच लिहायचा आणि 10 प्लेसवरती जो नंबर येतो
तो पुढच्या ह्याच्यामध्ये फक्त ॲड करून घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला हे अगदी काही सेकंद म्हणजे अगदी 2 सेकंदामध्ये सुद्धा तुम्ही आन्सर करू शकता. बघितला तुम्ही आन्सर देऊ शकता. आता इथे 94 × 11. आता इथे नंबर्स आहेत 9 आणि 4. जर 9 + 4 केलं, 9 + 4 केल्यानंतर आपलं आन्सर येतं 13, बरोबर. मग आपल्याला जेव्हा काय करायचं आहे, आता हा जो पहिला नंबर आहे 9, त्या 9मध्ये 1 ॲड करायचा. 9मध्ये 1 ॲड केला झाला 10. जो 13 आला होता त्याचा आपण इकडे 3 लिहिला आणि हा 4 तसाच्या तसा. म्हणजे बघा अगदी काही सेकंदात केलं की नाही आपण आन्सर. जरी आपण इकडे 0 1 पुढे मागे 0 केलं असतं तरीसुद्धा आपलं हेच आन्सर येणार आहे. ठीक. आता हे 3 डिजिट आहे. 3 डिजिट जरी आले तरीसुद्धा आपण सेम प्रोसिजर करायची आहे. काय करायचं आहे, सुरुवातीला आणि शेवटला एक 0 घ्यायचा. त्यानंतर त्यांची ॲडिशन करायची. 0 + 4 4, 4 + 1 स्लॅश देऊन 5, पुन्हा स्लॅश 1 + 3 4 आणि 0 + 3 3. आता इथे सिंगल डिजिट आलेले आहेत त्यामुळे जसंच्या तसंच आपलं हे आन्सर येणार आहे. समजलं. पुन्हा आपण इकडचं पण करूया. आता इथे आपण 0 नाही द्यायचा. आता बघा 432 × 11. कन्सिडर करायचं की इथे 0 आहे. 0 + 2 केल्यानंतर येतं 2, 2 + 3 5, 3 + 4, 3 + 4 केल्यानंतर येतं 7 आणि 4 + 0 4. हेच झालं आपलं फायनल आन्सर. कितीही जरी डिजिट नसले तरीसुद्धा आपल्याला प्रोसिजर सेमच करायची आहे. हे बघा आता इथे सुद्धा एक 0 देऊन घेतला समजा आपण. आता इथे 0 + 4 4. आता स्लॅश देऊन घ्यायचा. 4 + 8 12 स्लॅश 8 + 3 11 स्लॅश देऊन घेतला. 3 + 2 5 आणि हा 0 + 2 केल्यानंतर 2च येतो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे फक्त आन्सर करताना बॅलन्स करायचं. बॅलन्स कसं करायचं, इकडचा हा 4 जसाच्या तसाच, त्यानंतर 2 पण इकडे जसाच्या तसाच, पण हा जो 1 आहे तो इकडे पुढे कॅरी करायचा. मग 11 + 1 केल्यानंतर 12 होता. तो 12चा फक्त 2 लिहायचा आणि पुन्हा 1 इकडे कॅरी करायचा 5मध्ये. मग 5 + 1 6 आणि हा 2 जसाच्या तसा. हे झालं आपलं आन्सर. समजलं. म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये आपण करू शकतो. फक्त इथे प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं आन्सर फास्ट येणार आहे. काय करायचं आहे, फक्त सुरुवातीला आणि शेवटला एक 0 द्यायचा आणि त्या नंबरचे एकमेकांसोबत फक्त ॲडिशन करत जायचं. 2 डिजिट आलं तर पुढचा नंबर जो असतो म्हणजे समजा 10 प्लेसवरचा नंबर असतो तो पुढच्या याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. सिंगल आलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. सिंगल आलं तर जशाच्या तसंच आपलं आन्सर येणार आहे. फक्त 2 डिजिट आलं तर थोडंसं पुढे तो नंबर ॲड करून घ्यायचा. बाकी अगदी खूप सोपी मेथड आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करा तेवढं तुम्हाला वैदिक मॅथ जे आहे खूप इझी जाणार आहे. आपल्या नॉर्मल मेथडपेक्षासुद्धा वैदिक मॅथच्या पद्धतीने जर आपण काही मल्टिप्लिकेशन केलं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, अगदी काही सेकंदामध्ये आपलं आन्सर येतं. त्यामुळे आपली जी गणिताची भीती आहे ती कमी होऊन जाते. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.